अजित पवार यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवलाय। ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा वाढवलेली आहे। ओबीसींचं आरक्षण बचाव आंदोलन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बारामतीमधील अजित पवारांचं जे घर आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी ओबीसींचं आंदोलन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर इथं पोलीस सुरक्षा वाढवल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। सकल ओबीसी समाज आणि भटक्या विमुक्त समितीच्या माध्यमातून ओबीसीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यभरातील आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील यांच्या घरासमोर ओबीसी बांधवांच्या वतीनं धरणे आंदोलन आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे। आपण पाहू शकता, मी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी या खाजगी निवासस्थानी। थोड्याच वेळात ओबीसी बांधव या ठिकाणी दाखल होतील आणि शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करतील। मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख असा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। या ठिकाणी रस्त्याच्या कडेला हे बॅरिगेटिंग हे पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। यामुळे थोड्याच वेळात ओबीसी बांधव या ठिकाणी दाखल होतील। मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणानंतर ओबीसी समाज हा प्रचंड आक्रमक झाला होता। आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात होती आणि ही भावना सरकारपर्यंत पोहोचावी याचंच माध्यम म्हणून राज्यातील आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करून ओबीसी समाज सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करणार आहे। यामुळे आता सरकार या ओबीसी समाजाकडे त्यांच्या धरणे आंदोलनाकडे लक्ष देऊन ओबीसी आरक्षणाच्या बाबत योग्य ती कारवाई करेल का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।